शिक्षणाची गुणवत्ता वाढवा, दिखाऊ नको निकाल हवा. पदभार स्वीकारताना शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे स्पष्ट आदेश. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे असा कडक इशारा देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पदभार स्वीकारताना शिक्षण विभागाला स्पष्ट दिशा दिली आहे. फक्त कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष निकाल दिसला पाहिजे अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्राथमिक शाळांचा पट वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्यात यावेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना अंमलात आणाव्यात. आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षकांना पाठबळ द्यावे. शाळांमधील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. राज्यात नावलौकिक होईल असा शिक्षण विभागाने कारभार करावा अशा सूचना देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर नतमस्तक होऊन सभापती पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सांगोला पंचायत समितीच्या सभापती पूनम इंगवले, बाळासाहेब एरंडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, योगेश पाटील, दत्ता जाधव, उमेश पाटील, उपसभापती अजय सरगर, युवा सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, योगेश खटकाळे, बाळासाहेब हसबे, सूर्योदन हिप्परकर, बाळासाहेब काटकर, संभाजी अलदर, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सदाशिव दबडे, पंचायत समिती सदस्य बापू चावेर, जुबैर मुजावर, अफजल शेख, संजय केदार, सचिन देशमुख, महावीर कदम, मदन दरांडे, लतीफ तांबोळी, राजेश शिंदे, अमोल कुलकर्णी, शिवराज फुकळे, नितीन मोहिते, अविनाश गोरे, डॉक्टर अविनाश खांडेकर, सुधीर गाडे, विशाल बनसोडे, माजी सरपंच नंदकुमार दिगे, अनिल दिगे, पोपट गर्दे, दादा खरात, बाळासाहेब झटके, प्रशांत वल्लेकर, अनिल केदार, अण्णा पाटील, प्रकाश घोडके, अंकुश आवताडे, बाळासाहेब केदार, संभाजी चव्हाण, अजित घोडके, अमोल साखरे, राहुल केदार यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली आहे. यावेळी शिक्षक अधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार यांनी शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे, गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांडसमळा वाडेगाव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडेगाव व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंधळगाव या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा, तपासणी यंत्रणा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीची सखोल पाहणी करण्यात आली. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने सेवा मिळावी त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीन राहून काम करावे आणि कोणत्याही रुग्णालयास उपचार विना परत पाठवू नये असे निर्देश पाहणीत देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून सुविधा सुधारण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा व स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या आहेत. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेट्टी, CBS न्यूज मराठी, सांगोला.